काल संत ज्ञानेश्वर पालखीचे प्रस्थान आळंदी येथून झालेले आहे आणि येत्या 28 तारखेला फलटण शहरामध्ये पालखी येत आहे. परंतु पालखीचा मार्ग यावर्षी सुकर नाही हे खेदाने म्हणावं लागते. अनेक ठिकाणी फलटणच्या शहरातले रस्ते उखडलेल्या अवस्थेत आहेत. 90% रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. 10%च खड्डे बुजवलेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून 90% खड्डे बुजवलेत असं भासवले आणि त्यांच्या भासाला आभास निर्माण केला आहे. त्याला लोकप्रतिनिधीही बळी पडत आहेत हे खेदाने म्हणावं लागते. अनेक ठिकाणी अजून खड्डे तसेच आहेत. 90% खड्डे उघडेच आहेत. 10%च फक्त बुजवलेले आहेत. आणि या विरोधात काही वर्तमानपत्रामध्ये आणि पत्रकारांनी बाजू लावून धरल्यानंतर वस्तुस्थिती निदर्शनं सारून दिल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी तोपर्यंत शांतच होते. त्यामुळे या सगळ्या पालखीचा मार्ग सुकर होईल का नाही याविषयी मनात अनेक शंका आहेत. अधिकारी 1 ते 2च वर्ष असतात, परंतु लोकप्रतिनिधी आणि पालखी सोहळा हा नियमित चालत असतो. या पालखी सोहळ्याच्या कुठलंही गालबोट लागू नये याची काळजी अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे.